मंडळी, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी 29 डिसेंबरला यांची निगृण पद्धतीने हत्या करण्यात आली। खंडणी प्रकरणात अटकेत असलेले आरोपी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेले आरोपी वाल्मिक कराड याला 14 दिवसांची कोठडी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडला खंडणी गुन्ह्यातही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संशयित मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे। वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड कोर्टासमोर हजर करण्यात आलं। त्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। तर वाल्मिक कराडने कशा पद्धतीने हे सगळं प्रकरण केलंय त्याचा एक वृत्तांत आढावा हा या माध्यमातून समोर आलेला आहे। तर वाल्मिक कराडने 29 नोव्हेंबर रोजी 11:35 विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून आवदा कंपनीच्या सुनील शिंदे यांना खंडणीसाठी धमकी दिली। पुरावा CDR। याच दिवशी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे एकत्रित होते याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला। तिसरा मुद्दा, 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुले आवदा कंपनीच्या साईटवर सायंकाळी 5 वाजता गेला। वाल्मिक कराडची मागणी पूर्ण करा असे त्याने अधिकाऱ्याला धमकवलं। डिजिटल पुरावा आणि CCTVचा पुरावा। चौथा मुद्दा, 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आवदा कंपनीच्या साईटवर गेला। वॉचमनला मारहाण करून खंडणीसाठी गोंधळ घातला। पुरावा डिजिटल व्हिडिओ क्लिप सादर करण्यात आली। पाचवा मुद्दा, 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यात फोनवर अनेकदा संवाद झाला। पुरावा CDR। 6 डिसेंबरच्या घटनेनंतर संतोष देशमुख यांना या प्रकरणामध्ये पडू नको नाहीतर वाईट होईल अशी धमकी वाल्मिक कराडने दिली होती। पुरावा संतोष देशमुख यांच्या पत्नीचा जबाब। पुढील मुद्दा, 9 डिसेंबर रोजी 4:30 ते 6:30 वाजता संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या झाली। अपहरणाआधी, अपहरण झाल्यानंतर, मारहाण करताना आणि खून झाल्यानंतर वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे सतत संपर्कात होते। पुरावा तिघांचा CDR। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 29 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान वाल्मिक कराड यांचा आरोपींचा संपर्क होता हे CDR वरून सिद्ध झाल्याने वाल्मिक कराड अडकला आणि मकोकामध्ये फसला। मारहाणीत वापरले गेलेले साहित्य: एक गॅसचा पाईप, 5 क्लच वायर लपेटून तयार केलेली मूठ, लोखंडी रॉड, लाकडी काठी, पाईपचे तुकडे, तलवार, लोखंडी फायटर, धारदार कोयता आतापर्यंत जप्त करण्यात आलेले, एक स्कॉर्पिओ जीप, एक स्विफ्ट कार, 5 मोबाईल। आरोपी ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन घुले, दुसरा आरोपी प्रतीक घुले, तिसरा आरोपी जयराम चाटे, चौथा आरोपी सुधीर सांगळे, 5वा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार, 6वा आरोपी महेश केदार, 7वा आरोपी विष्णू चाटे, 8वा आरोपी सिद्धार्थ उर्फ भावड्या सोनवणे, 9वा आरोपी वाल्मिक बाबूराव कराड। तर मंडळी, अशा पद्धतीनं ह्या संपूर्ण घटनाक्रम जो समोर आलेला आहे, मस्साजोग प्रकरणात पुरावे बाहेर येऊ लागलेले आहेत। संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणात असलेले आरोपी 29 नोव्हेंबर रोजी एकत्र होते आणि याच दिवशी खंडणीसाठी आवदा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी दिली। खऱ्या अर्थाने संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेची सुरुवात 29 नोव्हेंबर रोजी झाली। या प्रकरणात SITने वाल्मिक कराड यांच्या विरोधात हे सर्व काही कोर्टात मांडलेलं आहे। तर मंडळी, अशा पद्धतीनं हा संपूर्ण घटनाक्रम तुमच्या समोर ठेवण्यात आला। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा। बघत रहा मराठी एक्सप्रेस।